बारामती शहरातील मुख्य असलेली पीडीसी बँक रात्री 11 पर्यंत सुरू होती। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या देखील आढळून आल्या आहेत। यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पीडीसी बँकेचे अधिकारी रात्री 11 वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते, असा सवाल सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी उपस्थित केलाय। या ठिकाणी मोठ्या संख्येने सहकार बचाव शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत। मोठा गोंधळ सुरू झाल्याने या ठिकाणी बारामती शहर ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले। त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला त्याच पद्धतीचं फिलिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली, जगदाळे साहेब याच्यातले सीसीटीव्ही कव्हरेज आणि आपल्या ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे। कॅमेरा पण काय त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, वर आहेत ना साहेब, आहेत ना बँकेत? हां, मग त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने आत्ता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली, वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता, म्हणजे आत कोणतरी होता लोक काय। अशा पद्धतीने डिपार्टमेंट येईपर्यंत आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत। आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे। अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, बीडीओंची नावं, दूध संघाची नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे। हा आचारसंहितेचा भंग आहे। रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय। खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत, काय आलेत। आपल्या देखत साहेब आम्ही आलोय, आम्ही बरोबर वर चढलोय, तिथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही। का आलेलं आहे कोण बँक लुटायला? बोललं कोण तुम्हाला एक शब्द? बोलले का कोण? ऐकून काय, जगदाळे साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे। आणि अशा पद्धतीने इथं आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्यांचा काही संबंध नसणारे माणसं इथे येऊन करतायत। पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोस उत्तर दिलं जाईल। कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही